विधान परिषदेसाठी ठाकरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाय। ठाकरेंकडून जे नाव येईल त्याला आमचा पाठिंबा असणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यसभेवेळी मवियातील सर्वच पक्षांनी मदत केली असा उल्लेखही शरद पवारांनी यावेळी केलाय। तर विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा शरद पवारांनी दर्शवलेला आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। अर्थात काँग्रेसची या संदर्भात काय भूमिका असणार आहे हे अजून गुलदस्त्यात आहे। मात्र राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नव्हतं, मात्र अखेर महाविकास आघाडीतल्या या तीनही घटक पक्षांचा पाठिंबा शरद पवारांना मिळाला। म्हणजेच ठाकरेंचा आणि काँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळाला आणि पुन्हा एकदा शरद पवार हे राज्यसभेवर गेलेले आहेत। आता कुठेतरी त्याच गोष्टीची परतफेड पवार करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की राज्यसभेवेळी मवियातील सर्वच पक्षांनी मला मदत केली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, एक प्रकारे राज्यसभेमधल्या मदतीची परतफेडच शरद पवार करतायत का? नक्कीच आपण बघतोय की आता विधान परिषदेची एक जागा ही महाविकास आघाडीच्या वाटेला आलेली आहे आणि त्यासाठी ठाकरेंकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला आमचा पाठिंबा राहील असं स्वतः शरद पवार यांच्याकडून अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अलीकडेच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला शरद पवार यांच्या नावाला ठाकरेंकडून तसंच काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता आणि त्यामुळे आता विधान परिषदेची जी ज्या जागा रिकामी झाल्या आहेत आणि ज्यामध्ये महाविकास आघाडीचा वाटा आहे त्यांच्या ठाकरेंकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील हे आता शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ठाकरेंकडून उद्धव यांचं देखील नाव चर्चेत आहे, तसंच सुषमा अंधारे यांचं देखील नाव चर्चेत आहे। मात्र जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला आमचा पाठिंबा असेल असं स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। माधवी, अर्थात काँग्रेसची या संदर्भात काय भूमिका असणार आहे यावर देखील मवियाचे हे सगळं गणित अवलंबून असणार आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।